मित्रांनो, मराठा क्रांती मोर्चाची गोलमेज परिषद संपन्न झालेली आहे। मनोजदादा जरांगे पाटील यांना वगळून ही गोलमेज परिषद संपन्न झालेली आहे। आता जो सर्वसामान्य मराठा आहे तो नेमका आता कुणाच्या बाजूने आहे लक्षात घ्या। सर्वसामान्य मराठ्यांनी कुणाच्या बाजूने उभा राहायचं आहे यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। मी अगदी पहिल्या दिवसापासून सांगितलं हैदराबाद गॅजेटचा जो GR काढलेला आहे यामध्ये मराठ्यांना नवीन काही सुद्धा भेटलेलं नाही। जे जुनेच नियम होते, जे जुनेच कायदे होते त्यानुसार त्याच कायद्याचं फक्त शब्दामध्ये बदल केलेला आहे। मी जरी फार मोठा अभ्यासक नसलो तरी मागच्या 15-16 वर्षापासून या चळवळीमध्ये आहे, मराठा आरक्षण चळवळीमध्ये आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी मी सांगू शकतो आणि या अनुषंगाने सांगत आहे। नीट लक्षात घ्या, नवीन जरी मराठ्यांना काही जरी नसलं भेटलं तरी सुद्धा फुल ना फुलाची पाकळी जे काही मराठ्यांना याच्या अगोदर भेटलेलं आहे ते केवळ आणि केवळ सध्याच्या काळामध्ये प्रेझेंट टाइम मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच भेटलेलं आहे, हे लक्षात घ्या। आता एक तुम्हाला ताजी घटना सांगतो। माझी स्वतःची कुणबी नोंद आहे, माझ्याकडे मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मिळालेलं कुणबी सर्टिफिकेट आहे। गेल्या वर्षी माझी व्हॅलिडिटी सुद्धा झाली आणि या वर्षी माझा मुलगा 11वी सायन्सला असताना मी त्याची व्हॅलिडिटीसाठी ॲप्लिकेशन केलं आणि आज 1 महिन्यानंतर मला मेसेज आला की ॲप्लिकेशन रिजेक्टेड। आता मित्रांनो नीट लक्षात घ्या, माझ्याकडे कुणबी नोंद आहे आणि वंशावळ जुळवण्यासाठी जेवढी काही कागदपत्रे लागतात, जेवढे काही महसुली पुरावे लागतात, सातबाऱ्यापासून पार नोंदीपर्यंत हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत, सरकारी पुरावे आहेत, विथ फुल प्रूफ पुरावे आहेत। असं असताना सुद्धा माझ्या मुलाची व्हॅलिडिटी रिजेक्ट का केली? आज मी परत त्या ऑफिसमध्ये गेलो आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझी जी नोंद आहे नमुना नंबर 34 मध्ये त्यामध्ये वर गावाचं नाव नाही। मग मी त्यांना शिंदे समितीने ऑनलाईन आमच्या गावाचे नोंदी असणारं नमुना नंबर 33 आणि 34 यांचा सगळ्यांचा एकत्रित कागदपत्र दिले आणि त्यांना सांगितलं हे आमच्या गावचा एकत्रित डाटा। त्यांनी तो ॲक्सेप्ट केला आणि मला खात्री आहे की त्याची व्हॅलिडिटी होईल। लक्षात ठेवा, म्हणजे नोंदी असताना सुद्धा मला येथे नमूद गोष्ट काय करायची आहे, मी तर त्यांच्याकडून व्हॅलिडिटी करूनच घेणार याबद्दल दुमत नाही, परंतु नोंदी असताना सुद्धा एवढ्या अडथळा आहे। त्यामुळे नोंदी नसणाऱ्यांना आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं नाही। या कायद्याद्वारे जास्तीत जास्त लक्षात ठेवा, जो जुनाच कायदा आहे, तुमच्या भावकीमध्ये काही जणांच्या नोंदी आहेत, एखाद्या गावामध्ये काही जणांच्या नोंदी नाहीत, त्यांना केवळ फायदा होईल, परंतु तुमच्या नातलगांना याद्वारे कुणबी सर्टिफिकेट अजिबात भेटणार नाही। इतर जे नातेवाईक आहेत त्यांना भेटणार नाही। अशामध्ये जे मराठा क्रांती मोर्चामध्ये काही जे प्रश्न उपस्थित त्यांनी केलेले आहेत ते जरी रास्त असले, लक्षात ठेवा, संपूर्ण मराठवाड्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र भेटणार नाही, भेटलं तरी त्याची व्हॅलिडिटी होणार नाही, लक्षात घ्या। आणि येथे जरी सरकारने फसवणूक केलेली असली तरी सुद्धा मराठा समाजाने पुढे नेमकं काय करायला पाहिजे हे मी पुढे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। याच्या अगोदर लक्षात घ्या, या गोलमेज परिषदेमध्ये काही जे लोक होते, मला आता त्यांचं नाव घ्यायचं नाही, परंतु मराठा समाजाच्या नावावर या लोकांनी स्वतःचं पोट भरण्याचं काम केलेलं आहे। आणि आज आपल्याला आरक्षण आज भेटेल, उद्या भेटेल, काही ना काही भेटेल, फुल ना फुलाची पाकळी भेटेल, ते केवळ आणि केवळ मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच भेटेल। त्यामुळे सर्वसामान्य जो मराठा आहे, जो 99% आहे, या मराठ्यांना आव्हान आहे, अरे भेटू नाही भेटू, आपल्या मराठ्यात लय मोठी रग आहे। लक्षात ठेवा, मला जरी कुणबी प्रमाणपत्र भेटलं नसतं तरी सुद्धा चिंता नाही, अगदी लागलेली सरकारी नोकरी सोडलेला मी माणूस आहे। त्यामुळे माझा विश्वास हा स्वकर्तृत्वावर आहे, मनगटावर आहे, कोणापुढे लाचार होण्यावर नाही, लक्षात ठेवा। आणि त्यामुळे छाती ठोकपणे सांगतो, हे कुणबी प्रमाणपत्र भेटणं न भेटणं ही दुय्यम गोष्ट आहे। आज मराठ्यांसाठी महत्त्वाचं काय आहे? स्वाभिमान महत्त्वाचा आहे। आज मराठ्यांसाठी अस्मिता महत्त्वाची आहे आणि यासाठी आज मराठा कोणासमोरही लाचार नाही, लक्षात ठेवा। आणि आज मराठ्यांची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशभर गाजत आहे।
ती केवळ आणि केवळ मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे. त्यामुळे तमाम खेड्यापाड्यातील गावखेड्यातील मराठ्यांना आव्हान आहे. कारण मी स्वतः गावखेड्यातील आहे. आपण गावखेड्यातील माणसं, ही मनोज जरांगे पाटील यांची ताकद आहे आणि ही ताकद कमजोर होऊ देऊ नका. लक्षात ठेवा, आपल्याला कोणाला विरोध करायचा नाही, मराठ्यामध्ये भांडणं करायची नाहीत, लक्षात ठेवा. परंतु आपल्याला ठामपणे मनोज जरांगे पाटील यांच्याच मागे उभा राहायचं आहे, हे लक्षात घ्या. सविस्तर उद्या सांगेन. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.